नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज COPD GNM सेकंड इयर मध्ये विचारला गेलेला मेडिकल सर्जिकल नर्सिंग फर्स्टमध्ये बऱ्याचदा हा प्रश्न विचारला गेलेला आहे. तर आपण बघूया. तर डेफिनेशन बघूया. तर यामध्ये फुफ्फुसांवर परिणाम होतो ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो, म्हणजे COPDमध्ये वायुमार्ग रुंद होतात आणि फुफ्फुसांची लवचिकता कमी होते ज्यामुळे श्वास घेणे कठीण होते. म्हणजे काय होतं, COPDमध्ये वायुमार्ग रुंद होतात, फुफ्फुसांची लवचिकता कमी होते ज्यामुळे श्वास घेणे कठीण होते. याची कारणे कोणती आहेत, COPD होण्याची कारणे कोणती असू शकतात, तर ती आपण बघणार आहोत. तर पहिलं कारण आहे धूम्रपान, स्मोकिंग. जे आपण धूम्रपान करतो, सिगारेट ओढणं वगैरे. तर COPDचं मुख्य कारण धूम्रपान आहे. सिगारेट, पाईप किंवा सिगार ओढल्याने फुफ्फुसांचे नुकसान होते. त्यानंतर आहे प्रदूषण. तर हवेतील प्रदूषण, धूळ आणि रासायनिक वायूच्या संपर्कात येणे हे देखील COPDस कारणीभूत ठरू शकते. हवेतील प्रदूषण, धूळ, रासायनिक वायूंच्या संपर्कात येणे देखील COPDस कारणीभूत ठरू शकतात. अनुवंशिकता, म्हणजे काही लोकांना COPD होण्याची शक्यता अनुवंशिक कारणामुळे जास्त असते. जर अनुवंशिकता म्हणजे वडिलांना असेल तर मुलांना, असं पुढे अनुवंशिकता जर असेल. अनुवंशिकता म्हणजे काय, तर आपल्या पूर्वजांना असेल तर तोच वारसा आपण म्हणतो ना, चालत येणे. आईला असेल तर मुलींना ब्रेस्ट कॅन्सर होणे वगैरे असे चान्सेस असतात, किंवा तर तसं अनुवंशिकता आहे. वृद्धत्व, वयस्कर वय वाढल्याने फुफ्फुसे म्हणजे आपले लंग्स आहे ते कमकुवत होतात आणि COPDचा धोका वाढतो. लिंग, स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त. लिंग म्हणजे आपण म्हणू शकतो स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये याचं प्रमाण जास्ती आहे. व्यवसायामुळे सुद्धा होतं, म्हणजे धूर, वाफ असलेल्या ठिकाणचे व्यवसाय, सूतगिरणी, रस्ता बनवणे, रसायनांची धूळ किंवा वाफ या कारणांमुळे सुद्धा COPD आपल्याला होण्याची कारणे आहेत. त्यानंतर आहेत चिन्ह, लक्षणं कोणती आहेत आपण ह्याची बघूया. तर सकाळी उठल्याबरोबर खोका येतो, त्या स्मोकर्स कप असं म्हणतात. ठीक आहे, सकाळी उठल्याबरोबर खोका येतो, त्या स्मोकर्स कप असं म्हणतात. खोक्यानंतर पांढरी थुंकी पडते. श्वसनास त्रास होतो व गती वाढते, आवाज येऊ लागतो. ह्याच्याने श्वसनास त्रास होतो व गती वाढते आणि आवाज येऊ लागतो. थोड्याशा श्रमाने धाप लागते. याच्यामध्ये थोड्याशा श्रमाने काय होतं, काम केल्यावर धाप लागते. हिवाळ्यामध्ये या त्रासाचे प्रमाण जास्त असते. त्याच्यानंतर कमी ऑक्सिजन पातळीमुळे ओठ, त्वचा आणि नखांचा निळसरपणा असतो. कमी ऑक्सिजन पातळीमुळे काय होतं, ओठ, त्वचा आणि नखांचा निळसरपणा असतो. अनपेक्षित वजन कमी होते. सुजलेले घोटे किंवा पाय असतात. ठीक आहे, अनपेक्षितपणे वजन कमी होत जातं, सुजलेले घोटे असतात, पाय असतात. त्याच्यानंतर उपचार आणि परिचर्या काय आहे याच्यावरती. तर ह्याच्यामध्ये रुग्णास धूम्रपान पूर्णपणे बंद करण्याबद्दल समजावं. ह्याच्या स्टेज आहेत, पहिली अवस्था, दुसरी अवस्था, असा खूप मोठा टॉपिक आहे हा COPDचा. ठीक आहे, तर मी शॉर्टकटमध्ये घेतलं, हे समजून घ्या. ठीक आहे, तर तुम्हाला 5 मार्काला विचारला हा प्रश्न तर तुम्ही लिहू शकता, कारण ह्याचा टॉपिक जो आहे तो इतका मोठा आहे. ह्याच्यामध्ये पहिली अवस्था, दुसऱ्या अवस्थेतील कारणे वगैरे असं बरंच आहे. तर मी शॉर्टकटमध्ये उपचार आणि परिचर्या देते. जर 5 मार्काला विचारला, ऑलरेडी टिपा लिहा, म्हणजे शॉर्ट नोटमध्ये पण 5 मार्काला हा विचारला गेलेला आहे. तर रुग्णास धूम्रपान पूर्णपणे बंद करण्याबद्दल समजावून सांगावे. ते बंद करणे भाग पाडावे, म्हणजे ही अवस्था वाढणार नाही असं समजावून सांगायचं आहे. पहिल्या अवस्थेमध्ये हे असतं, तर मी तेच दिले तुम्हाला. त्याच्यानंतर कुबट, दमट, कोंडट, धुरकट वातावरण जास्त वेळ थांबू नये समजावून सांगावे. तसेच वातावरणातील व्यवसाय असल्यास शक्यतो बदलावा. त्यानंतर थंड हवेत किंवा वाऱ्याचा झोत अंगावर येईल अशा ठिकाणी बसू नये किंवा झोपू नये. त्यानंतर शक्यतो श्वसन संस्थेचे जंतुसंसर्ग होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आता एवढं करूनही जर खोकला, छाती दाटल्यासारखे होणे किंवा श्वसनात त्रास होणे यापैकी कोणताही त्रास झाल्यास ताबडतोब अँटीबायोटिक्स, टेट्रासायक्लिन किंवा ॲग्मेंटिन दिवसातून 2 वेळा सुरू करायचं आहे. औषधोपचार यामध्ये ब्रोंकोडायलेटर्स किंवा तोंडी आणि इनहेल्ड स्टिरॉइडचा समावेश यामध्ये केला जातो. फुफ्फुसांची थेरपी यामध्ये ऑक्सिजन थेरपी आणि
पल्मोनरी रिहॅबिलिटेशन प्रोग्रामचा समावेश आहे. फुफ्फुसांची थेरपी दिली जाते, कारण ह्याच्यावरती औषधोपचार जर तुम्ही बघितला तर खूप आहे. ह्याच्यामध्ये अवस्था असतात, पहिली अवस्था, दुसरी अवस्था, तर त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात. काय काय चिन्ह लक्षण वेगळे असतात. मी एकत्रच शॉर्टकटमध्ये ते दिलेले आहेत, हे लक्षात घ्या. जर 5 मार्काला लिहायचं असेल तर तुम्ही तेवढं लिहू शकता. तर औषधोपचार यामध्ये ब्रोंकोडायलेटर्स आणि तोंडी आणि इन्हेल स्टिरॉइडचा समावेश करू शकता जर प्रकृती जास्तच सिरियस असेल तर. फुफ्फुसांची थेरपी यामध्ये ऑक्सिजन लावण्याची गरज असते. रुग्णाला त्रास होतो, लंग्स त्यांचे थोडेसे इन्फेक्टेड असतात, त्याच्यामुळे मग ऑक्सिजन थेरपीचा वापर करायचा आहे. त्याच्यानंतर पल्मोनरी रिहॅबिलिटेशन प्रोग्रामचा समावेश करायचा आहे. तर अशा प्रकारे उपचार आपल्याला करायचा आहे. जर कमी असेल तर कुबट दमट कोणतं वातावरण असेल तिथे थांबायचं नाही आहे. त्याच्यानंतर स्मोकिंग बंद करायचं आहे. थंड हवेत वाऱ्याचा झोत येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपले चिन्ह लक्षणंही आहेत आणि ही कारणं आहे COPDची आणि हे डेफिनेशन आहे. तर अशा प्रकारे होता हा आजचा व्हिडिओ. लवकरच भेटणार होता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.